पोर्ले गावचा पोलीस पाटील बाजीराव इंगळे यानं गावातीलच महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे। काही काळ तो पोलीस कोठडीत होता। त्यानं जामिनावर सुटका व्हावी याकरता जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता। यावर दोन्ही बाजूच्या वकिलांचा बुधवारी युक्तिवाद झाला। त्यानंतर न्यायालयानं इंगळे याचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय। त्यामुळे पोलीस पाटलाचा कारागृहातील मुक्काम आणखी वाढलाय। पन्हाळा तालुक्यातील पोर्ले गावचा पोलीस पाटील बाजीराव इंगळेनं गावातीलच महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे। जिल्हा न्यायालयात त्यानं जामीन अर्ज दाखल केला होता। आज त्याचा जामीन अर्ज फेटाळला। संबंधित पोलीस पाटील बाजीराव इंगळे याच्यावर यापूर्वी 2019 मध्ये देखील एका महिलेशी असभ्य वर्तन केल्याचं प्रकरण, गावात सर्वसामान्यांची अरेरावी, महिलांबाबत असभ्य वागणूक, कारखान्यांवर कामाला असून कामावर हजर न राहणं अशा अनेक तक्रारी संबंधित पोलीस पाटील विरोधात गावकऱ्यांनी केल्या आहेत। याबाबत नुकतीच गावसभा घेऊन संबंधित पोलीस पाटील निलंबित न करता त्याला बडतर्फ करण्याचा ठराव करण्यात आलाय। पोलिसांचे आणि या पोलीस पाटलांचे संबंध सर्वश्रुत आहेत। तसंच पन्हाळा पोलीस ठाण्यातील काही मोजक्या पोलिसांचा तो पंटर होता, अशी चर्चाही दबक्या आवाजात होतीये।